नमस्कार. तर मी आज तुम्हाला सांगणार आहे, जर तुम्ही वेट लॉस करत असाल, तर त्यासाठी किंवा वेट वाढवतही असाल, तरीही आपला आहार कसा असला पाहिजे. तर आपल्या आहारामध्ये पालेभाज्या असल्या पाहिजे, फळभाज्या असल्या पाहिजे, दूध, अ, नॉन-व्हेज जर खात असाल तर अंडी आणि ऑइलचं प्रमाण एकदम कमी. परत पाण्याचे भरलेले फ्रूट म्हणजे टरबूज, खरबूज, संत्री, मोसंबी अशा प्रकारचे जे फ्रुट्स असतात ज्यांच्यामध्ये पाणी सर्वात जास्त असतं, रसदार फळं असतात, तर ती फळे खायची आहे. आणि दुसरं म्हणजे आपल्या शरीरात जसं पृथ्वीप्रमाणे आपलं शरीर असतं, आपल्या पृथ्वीवर जसं 70% पाणी असतं, तसं आपल्या शरीरात सुद्धा 70% पाणी असतं. तर म्हणून आपल्याला पाणी प्यायची खूप जास्त गरज आहे. दिवसाला कमीत कमी 3 ते 4 लिटर पाणी आपल्या शरीराला पाहिजे असतं. 3 ते 4 लिटर पाणी आपण एका दिवसाला पिलंच पाहिजे. तर आपली स्किन छान राहील. आपल्याला अशक्तपणा वाटणार नाही, वीकनेस वाटणार नाही. आपले हातपाय दुखणार नाहीत. तर अशा प्रकारे आपला आहार असला पाहिजे. आणि आपण कडधान्य जास्त वापरली पाहिजे. मोड आलेलीच पाहिजे ती. ती कशा पद्धतीने करायचे ते मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. आणि आपण गहू कमी खाल्ला पाहिजे. त्याच्याऐवजी आपण बाजरी, नागली, ज्वारी, तांदूळ यांची भाकरी खाल्ली तर अतिउत्तम असते. तर अशा प्रकारे आपला वेट लॉस किंवा वेट गेन म्हणजे वजन वाढविणे किंवा वजन कमी करणे, जर असं तुम्ही करत असाल तर त्याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारचा आहार पाहिजे. समतोल आहार घेणं हेच आपल्या तब्येतीसाठी चांगलं आहे. तर तुम्हाला माझी माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझं चॅनल सबस्क्राईब करा. आणि ज्यांना ह्या व्हिडिओची गरज आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तुम्हाला नक्की माझ्या व्हिडिओने मदत मिळेल. थँक्यू.